हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली. तर आता वाजलेत मला वाटतं 6-6:30 वाजलेत काहीतरी. तर मी लवकरच उठले आज, कारण मुलाला माझ्या ना राऊर फॅक्टरीला ट्रिपला जायचे. तर तो फार्मसी कॉलेजला आहे ना, तर कॉलेजवरूनच काहीतरी त्याची ट्रिप चालली, तर त्याला जायचंय. मला पटकन डबा बनवायचा आहे आता ना. तर उठले मी. तर बऱ्याचशा ताई मावशी माझ्या मैत्रिणी बोलतात की हिने स्वेटर वगैरे काहीच नाही घातलं, एवढी थंडी आहे. खूप मला बोलतात की तू थंडीचं काळजीच घेत नाही. तर ताईंनो, आता मी रूममध्ये आहे ना, त्यामुळे मी स्वेटर नाही घातलेला. बाहेर जायचं ना, बाहेर खूप थंडी आहे. बाहेर जायचं त्यावेळेस मी नक्की स्वेटर घालत असते, जॅकेट घालते. पण रूम हीटर, माझ्या रूममध्ये ना रूम हीटर लावलेला, त्यामुळे रूम सगळं एकदम गरम होऊन गेलेलं आहे. तर एक दोन ताई पण विचारत होते की ताई तू रूम हीटरबद्दल बोलली, तर आम्हाला पण त्याची थोडीशी माहिती दे, आम्हाला उपयोगी पडेल. तर यावर्षी ना इतकी थंडी पडणार ना असं बोलतात. डिसेंबरच्या शेवट जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये खूप थंडी पडणार आहे असं मी न्यूज पण म्हणजे ऐकली आणि वाचलं पण. तर थंडी पडणार आहे, तुम्हाला पण उपयोगी पडेल. तर तो रूम हीटर कसा आहे, काय कसं वापरायचं ते पण तुम्हाला दाखवते, सांगते. तर जसं की हे माझ्या रूममध्ये AC लावलेला आहे ना, AC लावल्यावर रूम एकदम थंड होऊन जातो ना, तसंच रूम हीटरचं आहे. दरवाजा लावून घ्यायचा, रूम हीटर चालू करून द्यायचा. तर मी काय करते, संध्याकाळचं किचनमध्ये जेव्हा स्वयंपाकाला जाते ना, त्यावेळेस त्याच्या आधी मी रूम हीटर लावून देते माझ्या रूममध्ये. रूम म्हणजे स्वयंपाक करून येऊपर्यंत माझा रूम एकदम गरम झालेला असतो. मग मला स्वेटर घालायची गरज पडत नाही, काय नाही, मस्त झोपते मी माझ्या रूममध्ये. त्यामुळे मला थंडी पण वाजत नाही. आणि किचनमध्ये मी काय करते, पहाटे माझा मुलगा आहे ना मोठा, तो 5:30 वाजताच उठत असतो. तर तो जिमला जातो ना, 5:30 वाजता तो उठतो, शेगडी लावून देतो किचन एकदम गरम व्हायला. तो कॉफी करून पितो आणि तो जातो जिमला. तर मला माझ्या रूममध्ये तयार होऊन किचनमध्ये जाऊपर्यंत किचन एकदम गरम झालेलं असतं. त्याच्यामुळे मला स्वयंपाक करायला पण काय वाटत नाही किचनमध्ये. तर असं आहे, त्यामुळे मी आता एवढ्यात इतकं म्हणजे काळजी घेते स्वतःची, त्यामुळे बरी माझी तब्येत. नाही तर थंडीमध्ये मला खूप सर्दी होती, खूप त्रास होतो. तर माझ्या ताई मावशी, माझ्या मैत्रिणी खूप माझी काळजी करतात, खूप ओरडतात मला की तू काळजीच घेत नाही अजिबात. तर मी आता काळजी घेत असते. तर असं आहे. तर चला आता मी चहा बनवते सगळ्यांना. आणि फौजी साहेब पण उठेले. फौजी साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता मी तुम्हाला रूम हीटर दाखवते, तो कसा काय वगैरे. तर चला. तर मंडळी, हा रूम हीटर आहे ना, फौजी साहेबांनीच आणलेला आहे, त्यामुळे फौजी साहेबच तुम्हाला सांगते याची माहिती बरं का. आता मला वाटतं का 1 का 1,500 रुपयाला आणलेला आहे. हो ना, लय दिवस झाले, 2-3 वर्ष झाली. हा, मला वाटतं 3-3.5 वर्ष होत आले असते ना. पण मस्त आहे ते, अजिबात खराब झालं नाही आतापर्यंत, त्याला काहीच नाही है ना. करंट नाही लागत, काहीच नाही. हे काय, हा. आणि हा लावून दिला ना एकदा रूम मध्ये आपल्या, तर जास्त नाही, मी फुल पण नाही लावत. एक वरच ठेवायचं, 2 वर नाही ठेवायचं. हे इथं पॉइंट आहेत. तर इथं 2 वर केलं ना जास्त पॉवर, हा, जास्त गरम होतं रूम. पण आम्ही 1 वरच ठेवतो, तर हळूहळू एकदम रूम गरम होऊन जातो. आणि तर कमी जास्त करायचं. हे जशी आपली गाडीतली AC आपण कमी जास्त करतो ना, हे कमी, थोडं जास्त, हे तर असं हे फिरवायचं आणि हा कमी जास्त आपण ही AC करू म्हणजे सॉरी, AC नाही, रूम हीटर करू शकतो. तर असे मस्त आहे. हा, एकदम मस्त गरम होऊन जातं रूम. तर अजिबात थंडी वाजत नाही. तर ताईंनो, मला वाटतं 1,500 पर्यंत काहीतरी आणलं होतं फौजी साहेबांनी हा रूम हीटर. आता लय 2,000 रुपये. हा, 2,000 रुपयापर्यंत मिळेल. पण इतकं कामाचा आहे ना हा रूम हीटर थंडीमध्ये. पायी पण येते ना खाली बरं का. हा, कमी जास्त करता येते. हे काय, हा, हे असं कमी जास्त वर खाली करता येतं. तर माझ्या रूम मध्ये मी रूम हीटर लावून देते असा, हे बघा. तर चला आता मुलाला डब्बा पण करायचा आहे. तर असं आहे रूम हीटर, हे बघा असं इथं लावलेलं आहे रूम मध्ये माझ्या. बिस्तर अजून उचलायचंय, बिस्तरानंतर उचलते आता, कारण मला डबा बनवायचा मुलाला पटकन. चला, पोरांना चहा करायचे. तुम्हाला चहा प्यायचा का? हो, चहा घ्यायचा. तर मुलांना चहा बनवायचंय. फौजी साहेब पण म्हणले मी पण चहा घेईन, तर चहा ठेवते आता. आणि शेगडी दाखवते. ही बघा शेगडी ना अशी लावलेली सकाळ सकाळी बघा किचनमध्ये. तर याने सुद्धा किचन एकदम असं गरम होऊन गेलंय ना, तर थंडी वाजत नाही किचनमध्ये. बाहेर खूप थंडी आहे. हे बघा फौजी साहेब लागले शेकायला.
तर इथं मी याच्यावरती पहिलं स्वयंपाक करायचे जास्त, तर असं दूध वगैरे उतू गेलेले ना ते खराब झालेले, त्याच्यावर मी आता जास्त स्वयंपाक नाही करत, शेकायलाच ठेवते थंडीमध्ये. कधी मध्ये आपला थोडा भात वगैरे शिजायला लावला तरच. तर मंडळी, सागर चाललाय पहा ट्रिपला. तर तो चाललाय राऊरी फॅक्टरी चाललाय ट्रिपला. तर त्याचं फार्मसीचं कॉलेज आहे ना, कॉलेजकडूनच त्याची ट्रिप चालली. तर फौजी साहेब चालले त्याला रोडला सोडवायला. तर म्हणजे बस आहे ना, तर बसनी चाललेत ते. पण फौजी साहेब म्हणले खूप थंडी आहे, तर बसपर्यंत मी सोडतो त्याला. तर सागर गेला, फौजी साहेब गेले त्याला सोडवायला. तर अर्धा स्वयंपाक केला होता मी त्याच्यापुरता पटपट. चपात्या केल्या, भाजी केली मटकीची, त्याचा डब्बा भरून दिला. आणि आता बाकीचा उरलेला अर्धा स्वयंपाक मी करून घेते. तर चला. मावशी आल्यात बरं का. टाकू का मॅट? तर हे बघा, फौजी साहेबांचं धुवायचं काम चालू आहे. गाड्या पण धुतेत आणि पोट सगळं धुवून काढलंय. झाडाला पाणी पण देतो म्हणले. आता 2-3 दिवस झाले झाडाला पाणी दिलेलं. आणि त्यांनी बोर लावलायच आता. तर मी इथं मॅट धुवून घेते, कारण बोर लावला ना, बोरच्या पाण्याखाली मॅट खूप छान निघतं. ते मशीनमध्ये टाकावं म्हणजे ते मशीनमध्ये पण टाकून जमत नाही, मशीनमध्ये ते खराब होतं. देऊ टाकून इथं. हे काय मॅट. भिंतीवर टाक. हे बघा, मिरच्या आल्या पुन्हा. हे बघा किती मोठाले मिरच्या आहेत आणि फुलं पण खूप आलीत आता. अशीची कटिंग करत राहिली ना मध्ये मध्ये या मिरचीची, त्याला मिरच्या येत राहतात. आता ही 2 वर्षाची मिरची होत आली तरी पण तिला अजून मिरच्या येतात. आणि हे बघा, आकाशने टाकली मॅट आता भिंतीवर. पाणी निथळून मस्त वाळून जाईन ते, है ना आकाश? चलो भागो. मी जाऊ का आता आतमध्ये? हो का? फौजी साहेब म्हणतात मला पण यायचंय. हो का? हो का? तर मॅट धुवून झालं. फौजी साहेबांचं धुवायचं काम चालू आहे अजून. काय झालं, काय गुतलं त्याच्यामध्ये? तर हे बघा, असं धुवून काढलं ना पोर्च, मस्त इतकं छान वाटतंय ना. आणि झाडांच्यावर थोडंसं पाणी मारलं की झाडं पण एकदम असे टवकारल्यासारखे वाटतात, मस्त वाटतं एकदम. आता ऊन पडलंय ना, थंडी थोडीशी कमी झाल्यासारखी झाली बरं का. मस्त वाटते ऊन बाहेर. तर चला आता आतमधलं थोडंसं आवरायचं. स्वयंपाक वगैरे सगळं आवरलंय. बाहेरचं थोडंसं धुवून वगैरे झालंय. आता घरातली थोडी डस्टिंग बाकी तेवढं करते. चला.